नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पद्मविभूषण आशाताई भोसलेंना श्रद्धांजली वाहताना विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडून जो शोकप्रस्ताव सादर करण्यात आला तो ऐकताना वाक्यावाक्यात शब्दाशब्दाला आपल्या माय मराठीचा कुठेतरी खून पाडत असल्याचा भाव लोकांच्या मनात जागृत झाला. कदाचित ही गोष्ट कळलीही नसती. त्याची बातमी झाली आणि मग लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि साधा प्रश्न लोकांना पडला की उच्च विद्याविभूषित आदित्य ठाकरेंचे कायदेशीर सल्लागार वगैरे असणारे, मराठी मातृभाषा असणारे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर इतक्या चुका करू कसे शकतात. त्याबद्दल स्वतः नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं की कागदावरची जी काही प्रिंट होती ती अस्पष्ट होती, फॉन्ट छोटा असावा आणि त्यामुळे म्हणून वाचताना या चुका झाल्या. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण या दिलगिरीनी लोकांचं समाधान होण्यासारखं नाही आहे. कारण जरी कागद नसला तरी अनेक त्यातले शब्द होते की जे समोर असो काय नसो काय ते कशा प्रकारे त्याचा उच्चार करावा, हे कागदावर काय लिहिलं आहे त्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. समजा कागदावर चुकीचा लिहिला असला तरी माणूस जेव्हा एखादा चुकीचा शब्द बघतो तरी तो शब्द काय आहे हे त्याला जेव्हा माहिती असतं तेव्हा तो चुकीचा शब्द उच्चारत नाही. ते काही जे कागदावर लिहिलं आहे ते वाचायची ती काही स्पर्धा वगैरे नव्हती आणि त्यामुळे या स्पष्टीकरणाने कोणाचं समाधान होण्यासारखं नाही आहे. अशा वेळेला शाल जोडीतले मारायला राज ठाकरेंशिवाय दुसरं कोणी माणूस नाही. त्यामुळे मी ते काम करणार नाही. कारण राज ठाकरेंनी ज्या आपल्या शैलीमध्ये नार्वेकरांचा जो काही उपहास केलेला आहे तो खरोखरच म्हणजे काही भेळपुरी खाल्ल्या कागदामध्ये भाषण लिहिलं होतं का, इथपासनं ते म्हणजे त्यांनी जी टीका केलेली आहे ती सर्वस्वी योग्य आहे. परंतु मी पुढे जाऊन हे म्हणेन की नार्वेकरांच्या हातात जो कागद होता तो मनसेचे जे काही आमदार आहेत, आमदार नाहीच आहेत आता, खासदारही नाही आहेत, पण जे काही महत्त्वाचे नेते कार्यकर्ते त्यांना जरी तो कागद हातात देऊन वाचायला सांगितलं असतं तरी त्यांच्याकडनं कदाचित नार्वेकरांनी एवढ्या नाही पण त्याच्या किमान 50% चुका 100% झाल्या असत्या. तीच गोष्ट शिवसेनेच्या आणि कदाचित भाजपाच्याही अनेक आमदारांना तो कागद हातात देऊन वाचायला सांगितलं असतं तरी अशा प्रकारच्या चुका झाल्या असत्या. आणि आत्ताचं जाऊ दे, कारण आताचे जे 40च्या पुढचे जे आमदार आहेत त्यांना विधिमंडळातल्या कामकाजात कशी भाषा वापरावी, काय शब्द वापरावे म्हणजे फाईलला नसती म्हणतात हे मला आधी माहिती नव्हतं. कारण लहानपणापासून फाईलच शब्द मी उच्चारत आलेलो आहे. पण जे कोणी मंत्रालयात काम करतात, जे कोणी विधान भवनात काम करतात त्यांना ते नसती क्रमांक म्हणजे. पण आता ही जी पुढची पिढी येत आहे त्यांची तर मराठीची अवस्था याहूनही वाईट आहे. आणि त्यामुळे एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषा मिळाल्याचा गौरव म्हणून साजरा करायचा आणि राज्यातले जे नेते आहेत, आमदार आहेत, म्हणजे ज्यांचं काम समाजाला पुढे नेण्याचं आहे त्यांच्यापैकी अनेकांना चांगलं मराठी बोलता येत नसेल. आणि हे फक्त आमदारांपुरतं मर्यादित नाही आहे, पत्रकारांची अवस्था तर त्याच्याहून वाईट आहे. म्हणजे मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आज कोण करत असेल तर ते मराठी पत्रकार करत आहेत, मराठी लेखकही करत नाहीत. कारण सामान्य लोक पुस्तकं वाचणं खूप कमी झालंय. जे दिवसभरात तुम्हाला मराठीचे 100 शब्द कानावर पडत असतील, कदाचित 10,000 मराठी शब्द कानावर पडत असतील, तर त्या 10,000पैकी कदाचित 6-7 हजार शब्द हे TV वाहिन्यांवर, वृत्तवाहिन्यांवर आपल्याला कानावर पडतात.
आणि तिथेही मराठीचा जो खून या ठिकाणी होत असतो, या ठिकाणी म्हणजे मला कळत नाही, या ठिकाणी इथे या ठिकाणी खून होत असतो. पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला आठवतंय महाराष्ट्र टाइम्स, पत्र नवे मित्र यांनी धोरणाचा भाग म्हणून मराठीवर बलात्कार करण्याचं फरमान काढलं की शुद्ध मराठी कोणाला समजत नाही म्हणून आम्ही इंग्रजी मिश्रित मराठी आमच्या वर्तमानपत्रात, कारण आमचं नावच इंग्रजी आहे, अर्ध इंग्रजी आहे, टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स म्हणून, आणि त्यामुळे ही जी धेडगुजरी मराठी आहे त्याची सुरुवात पत्रकारितेत महाराष्ट्र टाइम्सनी केली असेल, इतरांनी त्याला अनुकरण केलं. कारण आम्हाला पेपर विकायचा आहे, आम्हाला वर्तमानपत्र लोकांनी वाचायला हवं आहे. हे काही शुद्ध लेखनाची स्पर्धा नाही आहे. दुसरी गोष्ट, अशा प्रकारचं मराठी म्हणजे ते पुणेरी मराठी, सदाशिवपेठी मराठी, ब्राह्मणी मराठी, प्रमाण भाषा. प्रमाण भाषेची गरज काय आहे? बहुजनांची भाषा असायला पाहिजे. जी काल विधानसभेत ऐकली ती बहुजनांची भाषा पण नव्हती, आणि त्याच्यामुळे मग ऱ्हस्व-दीर्घ गरज नाही, ल आणि ळ गरज नाही, न आणि न गरज नाही, भाषा प्रवाही असली पाहिजे वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी करून प्रमाण भाषेला मारण्याचे उद्योग करणाऱ्यांमध्ये साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. हे ह्याच्यात पुरोगामी लोकांचा पहिला क्रमांक आहे. हा भाग झाला पत्रकारांचा. पत्रकारांकडूनच मराठीचा गळा दररोज दाबला जातो. दुसरी जबाबदारी आहे हे सगळं करण्यामध्ये, ती म्हणजे शिक्षण क्षेत्राची. कारण मराठी शिकवलं जाणं शाळेमध्ये, मराठी बोलता येणं, पण मराठी बोलता येणं म्हणजे नेमकं काय बोलता येणं, हा विषय आपण गांभीर्याने कधी घेतलाच नाही. कारण टक्क्याच्या शर्यतीमध्ये मराठी विषयामध्ये कमी मार्क मिळायचे, कमी गुण मिळायचे. मलाही 10वीत काहीतरी, मला आता आठवत नाही, खूप नव्हते, पण काहीतरी 86% होते, आणि त्याच्यात सगळ्यात कमी मार्क मला मराठीत होते, 75. तो जर मी मराठी सोडून दुसरा कुठला विषय घेतला असता तर मला कदाचित त्याच्यात 90 मार्क मिळाले असते, आणि कदाचित 90% कमी झाले, ते थोडेसे वाढले असते. आणि म्हणून काय केलं की मग मुलं मराठी शिकत नाहीत म्हणून शाळेतल्या शिक्षणाची दुर्दशा करण्यात आली. इंग्रजी माध्यमांमध्ये तर मराठी विषय सक्तीचा केलाय, पण मराठी विषय सक्तीचा असूनही इंग्रजी माध्यमांमध्ये जे लोक मराठी शिकतात त्यांचं पुढे काय होतं? काहीच नाही. त्यांचं कशाला? माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी गेल्या किती वर्षात मराठीत लिहिलंच नाहीये, कारण जेव्हापासून संगणक आला तेव्हापासून मी टंकलेखन, टायपिंग शिकलो. मी अगदी असं नाही म्हणते की प्रत्येक वेळेला अगदी आग्रहाने, जेवढा आग्रह करता यायला पाहिजे तेवढा केला पाहिजे, पण तिथेही एवढी मोठी चूक करून ठेवली. कारण त्याला कळपाठ म्हणायचं का कळफलक म्हणायचं, हे जे आता सगळे पुरोगाम्यांचे कैवारी झालेले आहेत, मराठी सम्राट, यांचे सगळे आता हे असे उद्योग, कळपाठ म्हणायचं का कळफलक म्हणायचं, याच्यावरनं वाद. पण शालेय शिक्षणामध्ये मराठीची गळचेपी करणारे शिक्षक, मराठी घेऊ नको दुसरा विषय घे. मी स्वतः 11वी-12वीला मराठी घेतला नाही, कारण संस्कृत घेतला, कारण संस्कृतमध्ये जास्त मार्क मिळतात, त्यामुळे तिथे हत्या. तिसरा मुद्दा याच्यामध्ये होतो तो म्हणजे मराठी जिवंत राहावी म्हणजे नेमकं काय करायला हवं. आणि याचा मला अतिशय, मी स्वतः राज्य मराठी विकास संस्थेच्या अशासकीय सदस्य म्हणून होतो, आणि तिथे ज्या लोकांचं मराठीसाठीचं काम आहे त्यांची विचारसरणी कुठल्या तरी सरकारी पैशांनी रेल्वेचं सेकंड एसीचं तिकीट सोडावं आणि कुठेतरी एक प्रकल्पाच्या निमित्ताने 4 दिवस इकडे तिकडे जाऊन राहावं, अशा प्रकारची विचारसरणी असेल. म्हणजे त्यांचा मराठीबद्दलचं प्रेम, मी त्याच्याबद्दल शंका घेत नाहीये, पण मराठीसाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे? तुम्ही म्हणाल हे सगळं नार्वेकरांवर टीका करा, त्यांना राजीनामा द्यायला सांगा, विषय संपला. अशा प्रकारचे मराठी माणसाच्या राज्यामध्ये जर विधिमंडळाच्या, विधानसभेच्या नेत्यालाच मराठी येत नसेल तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही. त्यांचा राजीनामा झाला की विषय संपला. पण पुढचे दुसरं कोणी बसेल त्यांचंही मराठी तसंच पाहिजे. ही जी पुढची पिढी, सगळ्या राजकीय नेत्यांची पुढची पिढी बघा, आता त्यांना राजकारणात नवीन धुमारे फुटायला लागलेले आहेत. ते इंग्लिशमध्ये बोलतात, ते मराठीत बोलत नाही, कारण मराठी बोलता येणार नाही, मराठी वाचता येणार नाही. जसं हिंदी चित्रपटसृष्टीत झालंय, सगळे अभिनेत्यांची मुलं हिंदी चित्रपटात काम करतात, पण रोमन स्क्रिप्टमध्ये डायलॉग, संवाद म्हणत असतात. तीच गोष्ट मराठी नेत्यांच्या मुलांचीही होणार आहे, झालेली आहे कदाचित.
कारण कोणी मराठी माध्यमात शिकलेलं नाही आहे. आणि त्यामुळे हे नसती वगैरे, स्थगन प्रस्ताव, तारांकित प्रश्न वगैरे हे सगळे गोष्ट त्यांच्या डोक्यावर न जाणार आहे. आणखीन एक मुद्दा आहे आणि तो महत्त्वाचा आहे, कारण ह्याचाही मला, आणि हा फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही आहे, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या म्हणजे अब्जाधीश असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांच्याही, त्याला कम्युनिकेशन म्हणतात, प्रेस रिलीज म्हणतात, हल्ली सगळी जागा ChatGPTनी घेतली. आणि कदाचित या भाषणाची तीच अवस्था झाली असेल. कदाचित भाषण ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी ते ChatGPT केलं असल्यामुळे त्याच्यात हे सगळे असे बोजड अवजड शब्द आले आणि ते वाचताना अडचण निर्माण झाली. पण पूर्वी जी लोक भाषणं लिहायची, आता भाषणं लिहिणाऱ्या माणसांची गरज नाही आहे. ChatGPTमध्ये टाकलं, जेमिनीमध्ये टाकलं, सिरीला विचारलं की बाबा किंवा बाई, आशाताईंच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव लिहून दे, की ChatGPTनी शोक प्रस्ताव लिहून दिला, त्याच्यात थोडेसे इकडे तिकडे वाक्यात बदल केले, नावं थोडीशी बदलली की झालं भाषण. पण असं भाषण वाचणाऱ्याला ते शब्द सवयीचे आहेत का? पण आज ही वस्तुस्थिती झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांची लिहिण्याची, वाचण्याची क्षमताच गेली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक इंटेलिजंट होत आहे, पण त्याच्यातनं मानवी मेंदू अधिकाधिक रद्दड होत आहे. आणि त्यामुळे ही जी घटना घडली त्याच्या मागचं काही कारण असो, ही एक पूर्वसूचना आहे की येणाऱ्या काळात आपल्याला कशा प्रकारचं मराठी बोलायचं नाही, ऐकायचं आहे. बोलायचं नसेल तर इंग्रजीत बोला, मराठीत बोलून उपयोग नाही. पण ही गोष्ट सुधारण्यासाठी कोणालाही काहीही पडलेलं नाही, ना राज्यकर्त्यांना पडले, कारण त्यांना विकास 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 करायचा आहे. मराठीचा विकास झाला काय, नाही झाला काय, कारण मराठीचं एकूणच बजेट, अर्थसंकल्पातलं मराठीचं योगदान एवढंच असतं. त्यामुळे तो अडगळीत टाकलेला विषय असतो. काही समारंभ करायचा, सोहळा करायचा की मराठी असल्याची आठवण येते, पण ती भाषा कशी जगावी याच्याशी कोणालाही काही पडलेलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांनी एक पूर्वसूचना मिळालेली आहे. पण ज्या चुका नार्वेकरांनी केल्या, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की महाराष्ट्राच्या विधिमंडळातील 100 आमदार किमान, त्यांना जर तेच भाषण वाचायला दिलं तरी ते तशाच पद्धतीने वाचतील. आणि याच्यासाठी मी त्या आमदारांना दोष देणार नाही. याच्यासाठी ही जी व्यवस्था आपण उभी केली आहे, ही न्यूनगंडावर आधारित व्यवस्था आहे. आणि दुर्दैवानी केंद्र सरकारचाही याच्यामध्ये, कारण हिंदीचं इंग्रजीकरण करण्याची स्पर्धा वरच्या लोकांच्या ते लागलेली आहे. आणि त्यामुळे दोन पर्याय आहेत की एक त्याच्याबद्दल काही ना खेद ना खंत, हे असंच आहे, असं कोणी बोललं तर हीच भाषा आहे, हीच प्रवाही भाषा आहे, ही बहुजनांची भाषा आहे असं म्हटलं की झालं. असं म्हणून आहे त्याच्यात आनंद साजरा करायचा. आणि जर नसेल तर ऐकायचं नाही, कान बंद करायचे किंवा इंग्रजीत बोलायचं, इंग्रजीत ऐकायचं. कशाला उगाच असे विषय पाहिजे. पण तरी देखील बोलावं असं वाटतं, ऐकावं असं वाटतं. पण या घटनेनी जर लोकांच्यात ती ठिणगी, तिचं वणव्यात रूपांतर झालं, तर अजूनही मराठीच्या लढाईत जे जे काही हरलेलं आहे ते जिंकण्याची एक शेवटची संधी मात्र अजूनही आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.